जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेली आहे आणि जावळी तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात ही निवडणूक अत्यंत चुरशी झालेली आहे। मस्वे पंचायत समिती गणातून शिल्पा शिंदे या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि आता सध्या प्रचार यंत्रणेमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांचा संपर्क त्यांचा होत आहे। मात्र प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। मीडियामध्ये ताई स्वागत आहे आपलं। नमस्ते। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। नेमकी उमेदवारी मिळाली कशी आणि काय आहे तुमचा विजन? मला शशिकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून उमेदवारी मिळालेली आहे। मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलीच एक व्यक्ती आहे। कदाचित साहेबांना ह्या भागातल्या महिलांचे समस्या सोडवायच्या असतील म्हणून कदाचित त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रीला उमेदवारी दिली असेल असं मला वाटते। नक्कीच आता उमेदवारी तुम्हाला दिलेली आहे, मात्र पंचायत समितीच्या या प्रत्येक मतदारसंघामध्ये गावागावात गेल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्न तुम्हाला काय काय भेडसावतात आणि काय लोकांकडून तुम्हाला बोललं जातं किंवा काय काय मागणी आहेत लोकांच्या किंवा काय समस्या आहेत लोकांना, काय वाटतं लोकांना? काही नाही, काही ठिकाणी रस्त्यांच्या समस्या आहेत, म्हणजे काही लोकांच्या घरी जायला अरुंद रस्ते आहेत। पुन्हा काही ठिकाणी पाण्याच्याही समस्या आहेत आणि महिलांच्या बाबतीत म्हटलं तर थोडं लाडक्या बहिणींचं आहे, म्हणजे त्यांच्या विचारात आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे एकाला मिळाली एकाला नाही असं। तर आपल्याबरोबर ह्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनीच लाडकी बहीण योजना चालू केली, तर तो पक्षसुद्धा आहे। म्हणजे आपण सर्व पक्षीय ह्या मस्वे गणातून इलेक्शनसाठी लढत आहोत। समोरचा उमेदवार भाजप पक्षाचा तगडा आहे, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून प्रचार यंत्रणा राबवली जाते, मात्र कार्यकर्त्यांचा आणि मोठ्या प्रमाणात असा लवाजावा तुमच्या समोर बरोबर दिसत नाही। समोरचा उमेदवार तगडा आहे आणि कसं बघता या समोरच्या उमेदवारीकडे? समोरच्या उमेदवारीपेक्षा आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला जर पक्षानं उमेदवारी दिलेली आहे, लवाजमा घेऊन गेलं म्हणजेच उमेदवार तगडा असतो असं काही नाही आहे। आमच्या कुटुंबाचा काहीही राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आम्ही ह्या क्षेत्रात पहिल्यांदाच कुटुंबातली व्यक्ती आमच्या कुटुंबातली वैयक्तिक उतरलेली आहे। तर लोकांशी संपर्क करून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवणे हे जास्त महत्त्वाचं आहे। नक्कीच उमेदवार तगडा समोर असला तरी मात्र समोर मंत्री महोदय आहेत, मोठे मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहे, सत्तेतला पक्ष आहे आणि या सगळ्या सत्तेतला पक्ष असताना तुम्ही कितपत यश तुम्हाला मिळू शकतं, काय खात्री वाटते तुम्हाला? हे सर्व माझे मतदार बंधू भगिनीच ठरवतील। त्यांना प्रचाराच्या दरम्यान जो त्यांच्याशी माझा संपर्क येतो त्या संपर्कावरून किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि इतर सर्व पक्षांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्या कामांवरून आपली जनताच ठरवेल की ह्यावेळेस परिवर्तन करायचं आणि कसं करायचं। ते ठेकेदारी करण्यासाठी मी प्रथमतः घेतलीच नाही आहे। मला काही उमेदवारी मिळून ठेकेदारी करायची नाही आहे किंवा उद्या जिंकून आल्यावर सुद्धा कुणावर ठेकेदारी करायची नाही आहे, कारण माझ्या कुटुंबाचा आणि ह्या कुठल्याही गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी घेतली आहे आणि जनतेच्या प्रत्येक गोष्टीला मी कटिबद्ध असेल। नक्कीच त्या मस्वे पंचायत समितीच्या उमेदवार एकंदरीतच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात त्यांना विश्वास आहे की या परिसरातील या पंचायत समिती गणातील माझी उमेदवारी ही निवडून आल्यानंतर मला काही ठेकेदारी करायची नाही आहे किंवा माझी उमेदवारी ठेकेदारीसाठी नसणार आहे असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे। एकंदरीतच उमेदवारी या पंचायत समिती गणात चुरशीची आहे। देखेंगे किसमें कितना है दम येत्या 9 तारखेलाच निकालात स्पष्ट होणार आहे। इम्तियाज मुजावर, एम मीडिया, सातारा।